त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे सावी ही फोनवरती बोलत असते आणि सावी फोनवरती बोलत असते ते म्हणजेच की रुद्रसोबत नाटक करत असते फोनवरती बोलण्याचं. आणि इकडे आता गिरिजाने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे सावी म्हणत असते, काय झालं रुद्र, हे बघ आईची तब्येत बरी नाही आहे का, तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, असं ती मुद्दामच म्हणत असते. आणि तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, ऐक ना सावी, ह्यांचा फोन आहे का, प्लीज मलासुद्धा त्यांच्याशी बोलायचं आहे, प्लीज फोन देतेस का. त्यावर लगेच आता इथे सावी म्हणत असते, ऐक ना रुद्र, इथे गिरिजा म्हणते की तिला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर रुद्र म्हणत असतो, नाही मला नाही बोलायचं, असं ती दाखवत असते. आणि हे सगळं काही दाखवल्यानंतर लगेचच आता इकडे ती गिरिजाला सांगत असते, गिरिजा हे बघ रुद्र म्हणत आहे की त्याला तुझ्याशी नाही बोलायचे, मग उगाचच तू कशाला तिच्यासोबत बोलायला येते, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला गिरिजा आता रडायला लागते. तर तिथे उर्वशी येत असते आणि उर्वशी म्हणत असते, चल बाई, माझ्या वहिनीची तब्येत फारच खराब झाली आहे, मला तिकडे पुण्याला जावं लागणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, ऐका ना आत्ते सासूबाई, मी जाते ना इकडे आईसाहेबांकडे, मला आईसाहेबांची काळजी घ्यायची, मी त्यांची सून आहे ना, मला त्यांना बघायचं आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे. तेवढ्यातच आता नागेश्वर फोनवरती बोलत असतो. तर इकडे आता उर्वशी आणि त्याचबरोबर सावी ह्या दोघीजणी म्हणत असतात की तुझा काय संबंध आहे आणि तू का जाणार आहेस, आम्ही जाऊ आमचं. तर आता नागेश्वर फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, बरं ऐका, आता आमच्या मालकीनबाई इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे, असं नागेश्वर बोलत असतो. आणि तेवढ्यातच आता गिरिजा इथे बॅग घेऊन आलेली असते. जेव्हा गिरिजा बॅग घेऊन येते तेव्हा नागेश्वर समोर असतो. आणि तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय हे सुनबाई, तुम्ही कुठे निघालात बॅग घेऊन. तेव्हा ती म्हणत असते, चालले पुण्याला आईकडे. कशा जाणार आहात तुम्ही बॅग घेऊन. तेव्हा ती म्हणत असते, जाईल एसटीनं वगैरे, काहीतरी भेटेलच ना. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, काय एसटीने वगैरे, आणि तुम्ही जाणार आहात का आणि कशामुळे. त्यावर आता गिरिजा म्हणत असते, मग आता काय करणार आहे, एसटीनं तर जावंच लागणार आहे ना मला, मग मी अशी नाही बघू शकत. आणि त्याचबरोबर इथे माझ्या आईला, माझ्या सासूबाईंना बरं नाही आहे आणि त्यामुळे मला तर इकडे जावंच लागणार आहे ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला जर जायचं असेल ना तर तुम्ही अशा जाऊ नका. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे काय. तर आता नागेश्वर लगेचच आता त्याच्या माणसांना फोन करतो. आणि नागेश्वर त्याच्या माणसांना फोन केल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, ऐका, आपल्या गोडाऊनमध्ये एखादी जी काही गाडी असेल ना, ती गाडी लवकरात लवकर पाठवून द्या, इकडे आमच्या सुनबाईंना इकडे पुण्याला जायचं आहे. आणि तेव्हा तिकडून तो माणूस म्हणत असतो, अहो साहेब, पण ऐकून तरी घ्या. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय झालं, तिकडे गाडी नाही एखादी, अहो जी असेल ती पाठवा. त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो, अच्छा असं आहे तर, हो तेच ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे ना, मग जी गाडी असेल ना ती गाडी पाठवून द्या, असं म्हटल्याबरोबर आता इकडे तो माणूस म्हणत असतो, अच्छा, म्हणजे आता समजलं आहे आम्हाला की तुम्हाला नेमकं काय आणि कशा पद्धतीने हे सगळं काही बोलताय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय, नका काळजी करू, समजलं आम्हाला साहेब, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच नागेश्वर म्हणत असतो, अहो त्याचं काय आहे ना सुनबाई, तुम्ही आमच्याबरोबर इकडे कसेही जरी वागलात, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र खूपच महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजेच की तुम्ही आमच्यासोबत कसंही वागा, काहीही करा, पण आम्ही मात्र इथे तुमच्यासोबत नीटच वागणार आहोत, समजलं तुम्हाला, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर तो म्हणत असतो, हो, कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, तुम्ही कसे जरी वागले, काही जरी झाले ना तरीसुद्धा इथे आम्हाला तुमची काळजी आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच इकडे तो म्हणत असतो, जा, आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवतच नाही आहेत. तर आता गिरिजा निघालेली असते. तेवढ्यातच आता सावी बाहेर येते आणि गिरिजा म्हणत असते, काय तू कुठे निघालीस. तेव्हा ती म्हणत असते, का इथे मी सुद्धा आईची मलासुद्धा काळजी आहे, त्या माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत आणि त्यामुळे मी सुद्धा त्यांच्याकडे जाणारच आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, पण का आणि कशासाठी तुला तिकडे जायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते.
तेव्हा ती म्हणत असते म्हणजे तू एकटीच जाणार आहेस का तिकडे? नाही ना, मी सुद्धा जाऊ शकते ना तिकडे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे उर्वशी येते आणि उर्वशी म्हणत असते, काय गे तुम्हा दोघींचं काय चाललेलं आहे? तुम्ही दोघी अशाच इथे भांडत बसणार आहात का? भांडणं करण्यापेक्षा तिकडे पुण्याला जा आणि तिकडे काळजी घ्या. त्यावर आता इकडे त्या दोघी जणी भांडत असतात. गिरिजा म्हणत असते, हे बघ तू सावी माझ्यासोबत येऊ नकोस. तेव्हा सावी म्हणत असते, हे बघ मला यायचं आहे, कारण मला सुद्धा रुद्राची काळजी आहे आणि मला सुद्धा तिकडे यायचं आहे, मी सुद्धा तिकडे येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे उर्वशी म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का? तू डोक्यावर पडलीस का? ह्या अशा सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे तू करतेस आणि काय गरज आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची, असं सुद्धा ती बोलते. आणि त्यानंतर जा दोघी जणी, असं म्हणून आता दोघी जणी गाडीमध्ये बसतात आणि गाडीमध्ये बसल्यानंतर लगेचच निघालेल्या असतात. आता उर्वशी म्हणत असते, गिरिजा गुड बाय, कारण आता तू परत कधीच येणार नाही ह्याची पूर्ण आम्ही इथे तयारी करून ठेवली आहे. आता दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या मध्यभागी गेल्यानंतरच सावी मात्र गाडीमध्ये किरकिर करू लागते आणि ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावते आणि लगेचच गाडीमधून खाली उतरत असते. आता गाडीमधून लगेचच खाली उतरल्याबरोबर ती म्हणत असते, अगं तुझं काय चाललंय हे? तू अशी का हे करतेस आणि कशामुळे गाडीतून खाली उतरली आहेस? त्याच वेळेला ती म्हणत असते, का आणि कशामुळे ह्या गोष्टी तू मला विचारू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत पुण्याला. तेव्हा ती म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का? तूच तर म्हणालीस ना की तुला पुण्याला यायचं आहे म्हणून, मग तू आत्ता असं का वागत आहेस? काय चाललेलं आहे तुझं? असं का वागतेस तू? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे त्या दोघींची भांडणं सुरू असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघ सावी असं करू नकोस, तुला यायचं होतं ना पुण्याला, मग असं का करतेस? हे बघ गपचूप माझ्यासोबत चल आता. तेव्हा सावी म्हणत असते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर पुण्याला येणारच नाही आहे. तुला जायचं असेल ना तर तू खुशाल जा, पण मी तुझ्याबरोबर अजिबात येणार नाही, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे गिरिजा आणि सावी ह्या दोघी जणी इथे कचाकचा भांडायला लागतात. पण तरीसुद्धा आता गिरिजा म्हणत असते, अगं तू डोक्यावर पडली आहेस का? तुला यायचं होतं पुण्याला म्हणूनच आपण आलेलो आहोत ना, मग तू अशी का करतेस? ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे चाललेल्या आहेत? तेवढ्यातच आता इकडे विशाखाचा गिरिजाला फोन आलेला असतो आणि विशाखा म्हणत असते, काय ग कशाने निघालीस पुण्याला? तुला एस टी वगैरे भेटली का? त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही ग एस टी नाही भेटली, पण मी इथे आबासाहेबांनी गाडी पाठवलेली आहे. काय तुझ्यासाठी गाडी पाठवली आहे? माझ्यासाठी एकटीसाठी नाही ग, सावीसुद्धा आहे ना, सावी आणि मी दोघी जणी चाललेलो आहो. पण ही बघ ना, सावी अर्ध्या रस्त्यामध्येच उतरली आणि म्हणत आहे की मला तुझ्यासोबत नाही यायचं म्हणून, तू एकटीच जा. का अशी करते? बघ ना, मुद्दामून हे सगळ्या गोष्टी करते आणि उगाचच भांडायला लागलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, काय चाललंय तिचं नेमकं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, अगं पण रस्त्यात असं भांडणं बरोबर दिसत नाही, काय करावं ना, ह्या गोष्टी समजत नाही, सांग ना आम्ही काय करू? असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, हे बघ ह्या सगळ्या गोष्टी ना इथे सोडून दे, ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस, त्या सावीला मरू दे, राहू दे तिथेच आणि तू जा निघून पुण्याला, असं आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, ठीक आहे सावी, तुला जर यायचं नसेल ना तर नको येऊ, खुशाल तू इथेच बस, मला त्या सगळ्या गोष्टींशी काही एक घेणं देणं नाही आणि त्याचबरोबर मी माझी एकटी निघून जाते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं झाल्यानंतर गिरिजा लगेचच गाडीत बसते आणि ती तिथून पुण्याला निघालेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सावीचा लगेचच उर्वशीला फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते, मिशन सक्सेस झालेला आहे. जी गिरिजा आहे ना, ती गिरिजा आता लगेचच इथून निघालेली आहे. गिरिजा आता पुण्याला त्या एकटीच गाडीमध्ये निघाली आहे. त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, अरे वा एकच नंबर. मग आता तिचा फोन ठेवला जातो आणि लगेचच इकडे जो नागेश्वर आहे तो त्याच्या माणसांना फोन करतो आणि म्हणत असतो, सावट पुण्याकडे निघालेला आहे, तुम्ही सावध राहा आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या गिरिजाला आज आपण गुड बाय करायचंच आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता सावी म्हणत असते, आता काही जरी झालं ना तरीसुद्धा फक्त रुद्र माझाच आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता गाडी रस्त्याने निघालेली असते
आणि तेवढ्यातच आता नागेश्वरचा एक माणूस रस्त्यावरती खिळे टाकत असतो, जेणेकरून ती गाडी जी आहे ना ती इथे पंक्चर होईल. आणि तेव्हा ड्रायव्हर हा गाडी चालवत असताना त्या खिळ्यावरून गाडी जाते आणि गाडी पंक्चर होते. आता गाडी पंक्चर झाल्याबरोबर गाडी थांबते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, दादा काय झालं, गाडी अशी अचानकच का बरं थांबलेली आहे. आणि तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, बहुतेक ना टायर पंक्चर झाले, मला बघावं लागेल. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, दादा पटकन बघा प्लीज, खूप उशीर झालेला आहे अगोदरच. तेव्हा तो ड्रायव्हर आता गाडीमधून खाली उतरतो आणि गाडीमधून खाली उतरल्यानंतर तो चेक करत असतो. आता इकडे गिरिजा म्हणत असते, देवा परमेश्वरा लवकरात लवकर मला पोहोचू दे तिथंपर्यंत, असं म्हणून ती विचारात असते. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे झाडामागून एक माणूस वाकून पाहत असतो आणि जेव्हा ड्रायव्हर हा गाडीसमोर असतो त्याच वेळेला नेमका त्याच संधीचा तो फायदा घेतो आणि तेव्हा लगेच आता गाडीच्या टायर खाली एक पेट्रोलने भरलेली बाटली पेटवतो आणि त्या गाडीच्या खाली तो धक्का देत असतो. आता पेट्रोलने भरलेली बाटली गाडीच्या खाली टाकल्यानंतर लगेचच ड्रायव्हरसुद्धा तिथून पळून जातो आणि ड्रायव्हर तिथून पळून गेल्यानंतर आता लगेचच ते पेट्रोलचा खूप मोठा भडका उडतो आणि गाडीचं इंजिन आणि CNG ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि त्यामुळे गाडी जी आहे ती पेट घेते. आता गाडी पेट घेतल्यानंतर इथे ड्रायव्हर हा बाजूला झालेला असतो. तर ड्रायव्हर बाजूला झाल्यानंतर गिरीजा मात्र सुखरूप वाचलेली असते. आता नेमकं गिरिजाला कोणी बरं वाचवलेलं असेल तर प्रेक्षकांनो खरं सांगायचं म्हणजे एक देवदूत आलेला आहे. देवदूत बनूनच एक माणूस आलेला आहे आणि त्या माणसाने इथे आता गिरिजाचा हा जो काही जीव आहे तो इथे वाचवलेला असतो. गिरिजाला तर अक्षरशः धक्का बसतो, पण गिरिजाला एका गोष्टीची पूर्ण खात्री पटते की इथे मला मारणारा हा दुसरा तिसरा माणूस कोणी नाही, तर तो फक्त आणि फक्त इथे नागेश्वरच आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आता ड्रायव्हरला आणि इतर लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात. ड्रायव्हर लगेचच आता नागेश्वरला व्हिडिओ कॉल करतो आणि व्हिडिओ कॉल करूनच जळणाऱ्या गाडीचा तो व्हिडिओ आणि व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. नागेश्वर इथे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की आता जी काही गिरिजा आहे तिची चिताच समोर जळती की काय, असं तो म्हणत असतो आणि हसायला लागतो. हसत असताना आता इकडे तो म्हणत असतो, शेवटी गिरिजा आमच्या वाटेतला काटा आणि ह्या सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आमच्या सुनबाई आम्हाला सोडून गेल्या असं इथे व्हायला नको. का झालं हे सगळं काही, आमच्या सुनबाई आम्हाला का बरं सोडून गेल्या, असा नागेश्वर म्हणत असतो आणि लगेचच रडायला लागलेला असतो. आता रडत असताना आता लगेचच उर्वशी तिथे येते. उर्वशी तिथे आल्यावर ती म्हणत असते, काय झालंय आबासाहेब, तुम्ही असे का रडताय. त्यावर लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, तुम्हाला कळते का सगळ्या गोष्टी, आमच्या सुनबाई आम्हाला सोडून निघून गेल्यात. आमच्या सुनबाईचा इथे आता अंत झालेला आहे. आमच्या सुनबाई ह्या जगामध्ये नाही राहिल्या. काय करायचं आता सांगा ना तुम्ही, काय करायचं आता, आमच्या सुनबाई इथे नाही राहिल्या, असं तो म्हणत असतो आणि रडायला लागलेला असतो. दीदीबाई एक काम करा, ताबडतोब तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर पेढे मागवा, हार मागवा, नारळ मागवा आणि तिचा फोटो तयार करून घ्या. दीदीबाई तुम्हाला सांगू का, तुम्ही पेढे मागवा, तुम्ही फोटो तयार करून घ्या, तुम्ही हार मागवा, कारण आमच्या सुनबाई आता ह्या जगामध्ये राहिल्या नाही, असं तो बोलत असतो. तेव्हा उर्वशी म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, मी ऑलरेडी सगळी तयारी करून ठेवलेली आहे, असं आता इकडे तो तिला सांगत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे जी काही गिरिजा आहे त्या गिरिजाला तो बनून आलेला जो देवदूत आहे त्याने वाचवलेलं असतं. तर इकडे आपण पाहतो उर्वशी फार आनंदात असते. ती म्हणत असते, आता गिरिजा तू ह्या घरामध्ये परत कधीच येणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे सावी ह्या घरची सून होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता गिरिजा पाठीवळून पाहते. पाठीवळून पाहिल्यानंतर त्या आगीचा भडका आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोर आलेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोर आल्यानंतर ती त्या माणसाला सुद्धा पाहते, ज्या माणसाने आता इकडे तिला वाचवलेलं असतं. आणि तेव्हा ती त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते, काका तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझा जीव वाचवला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यासाठी केलेल्या आहात का, असं सुद्धा आता इथे गिरिजा बोलू लागते. आणि तेव्हा तो माणूस स्वतःचा चेहरा दाखवतो. तेव्हा तुम्हाला कसं समजलं, आज जर तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे लगेचच तो माणूस म्हणत असतो, हो बाळा,
कारण तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्या जीवावर कोणीतरी उठलं होतं आणि तुला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत होतं. जेव्हा मी तिथे होतो ना, त्यावेळेला मी पाहिलं की जो काही ड्रायव्हर आहे ना, त्या ड्रायव्हरने गाडी का थांबवली, कारण गाडीखाली खिळे होते आणि एका माणसाला मी खिळे टाकताना पाहिलं आणि त्यानंतर एका माणसाने गाडी पेटवून गाडीच्या खाली टाकलं. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, पण काका तुम्ही आहात का, कोण आहात आणि तुम्ही अशा ह्या जंगलाच्या ठिकाणी काय करताय, असं सुद्धा गिरिजा आता इकडे त्याला विचारत असते आणि म्हणत असते, खरं सांगू का काका, तुमचे अगदी मनापासून आभार. आज जर तुम्ही नसतात तर खरंच माझ्यासोबत काय झालं असतं, असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. त्याचबरोबर इकडे ते म्हणत असतात, हे बघ पोरी, हा सुनसान रस्ता आहे आणि माझी सुद्धा कथा आणि कहाणी खूप मोठी आहे, ती आत्ता आम्ही तुला नाही सांगू शकत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही इथे झाल्यानंतर ते म्हणत असतात, हे बघ पोरी, आत्ता इथून निघून जाणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण इथे थांबलं तर खूप काही गोष्टी इथे होऊ शकतात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला गिरिजा अक्षरशः मनापासून त्यांचे आभार मानत असते आणि मनापासून आभार मानल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही रुद्र आहे तो वासंतीसमोर येऊन बसलेला असतो आणि वासंतीसमोर येऊन बसल्यानंतर तो आता वासंतीची ही अवस्था स्वतःच्या नजरेने पाहू शकत नाही. तेव्हा लगेच आता हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, आईसाहेब, काही जरी झालं तरी मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे रडायला लागतो. त्याच वेळेला वासंती डोळे उघडते आणि डोळे उघडून रुद्रला म्हणत असते, रुद्र, तू काळजी करू नकोस, मला काहीच होणार नाही आणि तू असलास तर मला काहीच होऊ शकत नाही. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तू मला आईसाहेब म्हणत होतास, पण आता तू मला आई म्हणायला लागलेला आहेस आणि मग तर मला काहीच होऊ शकत नाही. आणि रुद्र, हे बघ, जसं तुला फक्त मला साधी एक चक्कर आली ना तर तुला एवढं सगळं काही माझ्याबद्दल वाटतंय, तुला एवढ्या सगळ्या गोष्टींचं दुःख होतंय, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव रुद्र, तुला एक सांगू का, जर मला फक्त चक्कर आली तर तुला एवढा त्रास होऊ लागलेला आहे, पण मग मला एक गोष्ट सांग की इथे गिरिजाने तर तिचे आई आणि बाबा हे गमावलेत. लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यातून तिचे बाबा निघून गेले, मग त्यांना कोणी मारलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा शोध इथे गिरिजा घेऊ शकते ना. तू असं का विचार करतोस की गिरिजाने त्या गोष्टीचा शोध नाही घेतला पाहिजे म्हणून, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. हे बघ रुद्र, गिरिजाला सुद्धा थोडंसं तू समजून घे. आणि त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, हो आईसाहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे गिरिजाला आम्ही काही नाही होऊ देणार, असं इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता वासंती म्हणत असते, आता माझा एवढा मुलगा माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मला काहीही होणार नाही, समजलं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की आता गिरिजाविषयी बोलल्यानंतर रुद्रचं मन थोडंसं नाराजसुद्धा झालेलं असतं, पण आता ती म्हणत असते, नाही रुद्र, नाही, तू असा नाही आहेस, मला माहिती आहे, आणि तुला एक गोष्ट सांगू का, मला आता काही एक होणार नाही, जर माझा मुलगा माझ्यासोबत असेल तर मला काहीच नाही होणार आहे, आणि आता माझा मुलगा तर मला इकडे आई बोलायला लागलेला आहे, मग आई बोलायला लागलेला आहे तर मला कसं काय काही होईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे रुद्र जो आहे तो वासंतीला बरं करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण आता इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा अपडेट पाहायला मिळणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता शेवटी जो प्रभास आहे तो प्रभास मात्र इथे वासंती समोर आलेला असतो, आणि इकडे जेव्हा वासंती त्याला पाहते आणि तो म्हणत असतो, अक्का, त्याच वेळेला ती म्हणत असते, प्रभास दादा, तुम्ही जिवंत आहात, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच दोघांनाही आनंद झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता गिरिजा तर पुण्याला जाण्याचं टाळते, आणि पुण्याला जाण्याचं टाळल्यानंतर ती विशाखा आणि त्याचबरोबर ह्या श्रीला भेटते, आणि त्यानंतर देवकी कुठेतरी आहे ही गोष्ट त्यांना समजते, आणि त्यामुळे ती लोक तिथे येतात. आता त्याचबरोबर इथे श्रीमंतसुद्धा असतो. श्रीमंत मात्र इथे आता त्या गुंडांना मारतो, आणि त्याचबरोबर विशाखा आणि गिरिजा आता वासंतीची इथून सुटका करत असतात. विशाखा आणि वासंतीची सुटका केल्यानंतर आपण पाहतो की आता
इकडे गिरिजाने लगेचच देवकीला सोडवलेलं असतं आणि गिरिजाने देवकीला सोडवल्यानंतर आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो आनंदात असतो, पण तेवढ्यातच त्याला एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर अशी खबर मिळते की इथे जी काही गिरिजा आहे त्या गिरिजाने देवकीला सोडवलंय, इथून पळवलंय. तेव्हा नागेश्वर म्हणतो, गिरिजा जिवंत कशी? ती तर मेली होती ना, असं त्याला समजतं. पण आता गिरिजाने देवकीला सोडवल्यानंतर आता हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की आता नागेश्वर गिरिजासोबत नेमकं काय करतो. गिरिजा आणि त्याचबरोबर इथे विशाखा आणि त्याचबरोबर इथे श्री हे तिघेही जण आता देवकीला तिथून पळून घेऊन जात असतात. पण तेवढ्यातच आपण पाहतो की आता नागेश्वरने त्याची माणसं तिच्या पाठीमागे लावलेली असतात आणि तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे जी काही गिरिजा आहे आणि वासंती आहे त्या कशाही करून काही करून आपल्या हाती लागल्या पाहिजेत, आपल्याला त्या सापडल्याच पाहिजेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे जेव्हा गिरिजा आणि त्याचबरोबर ही लोक पळतात त्याच वेळेला आता इकडे ती गुंड येतात आणि ती गुंड आल्यानंतर देवकी आणि त्याचबरोबर इथे गिरिजाला ते पकडतात. पण तेवढ्यातच दुरून विशाखा येते. आता विशाखा ह्या सर्वांना कसं वाचवेल, कसं सोडवेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा नशीबवान. भेटूया तशाच एका नवीन एपिसोडसोबत, रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.